कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 लोचनी रूप पागत लोचनी
हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम ले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालना तेथे देवाचे चालना तेथे देवाचे चालना देवाचे मना तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना देवाच्या मना तेथे कोणाचे चालना आले देवाच्या मना तेथे कोणाचे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना तेथे कोणाचे चालना हरिचंद्र तारा राणी हरिचंद्र तारा राणी हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा राणी हरिचंद्र तारा राणी वाये डोंबा घरी पान वाये डोंबा घरी पान वाये डोंबा घरी पाणी वाघे डोंबा घरी पाणी वाघे डोंबा घरी पाणी वाघे डोंबा घरी पाणी पांडवांचा सहाकार राज्यावरून गेले दोरे राज्यावरून गेले दोरे राज्यावरून गेले दोरे पांडवाचा सहकार राजावरून केले दुरी राजावरून केले दुरी राजावरून केले दुरी हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा राणी हरिचंद्र तारा राणी वाये डोंबा घरी पाणी वाये डोंबा घरी पाणी वाये डोंबा घरी पाणी हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी वाहे डोंबा घरी पाणी वाहे डोंबा घरी पाणी म्हणे उगे राहा जे जे होईल तेथे पहा जे जे होईल तेथे पहा जे जे होईल तेथे पहा म्हणे उगे रहा जे जे होईल पहा होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा राणी हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा राणी वाये डोंबा घरी पाणी वाये डोंबा घरी पाणी वाये डोंबा घरी पाणी हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी वाहे डोंबा घरी पाणी वाहे डोंबा घरी पाणी पहिली चाल म्हणतील रे आले देवाजीच्या मैना
आले देवाजीच्या मैना आले देवाजीच्या मैना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या आले देवाजीच्या मैना देवाजीच्या मैना आले देवाजीच्या मैना आले देवाजीच्या मैना आले देवाजीच्या मैना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले
डोबा करी पानी पानी विठ्ठल 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 विठ्ठल
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी पांडवांचा सहकारी राज्यावरुणी केले दुरी हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी तुका म्हणे उगे रहा तुका म्हणे उगे रहा होईल तेथे पहा हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी विठ्ठला विठ्ठला आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आण त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकारान तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता जोडोनिया कर चरणी ठेवी माझ्या पंढरे नाथा परिसा विनती माझे पंढरी नाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो परिसा विनती माझे पंढरी नाथा परिसा विनती माझे पंढरी नाथा आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून या जीवाची या देहाची परावलंबिता वर्णन करतात असा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी सौनंदिनी शिवाजीराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या देशमुख परिवारानं या ठिकाणी या सेवेचं नियोजन केलेलं आहे. श्री बबनराव बाळासाहेब देशमुख हे त्यांचे सासरे आहेत. श्री डॉक्टर शिवाजीराव भीमराज देशमुख हे पती आहेत. श्री रणजित हरिचंद्र देशमुख पुतणे. श्री नवनाथ भानुदास देशमुख दीर. श्री तानाजी शंकरराव देशमुख दीर. भारत सदाशिवराव देशमुख. संजय भीमराज देशमुख आणि श्री अतुल सदाशिवराव देशमुख. त्याचप्रमाणे सौ पल्लवी प्रशांत बनकर ही सौ नंदिनीताईंची मुलगी आहे. सौ प्रियंका संकेतराव जाधव ही मुलगी आहे. आणि श्री प्रसाद शिवाजीराव देशमुख हे त्यांचे चिरंजीव आहेत. आणि सौभाग्यवती वैभवी प्रसादराव देशमुख ही त्यांची सून आहे. या संपूर्ण देशमुख परिवारानं सौभाग्यवती नंदिनीताईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. ज्ञानदान अन्नदान व्हावं या दृष्टीनं हे दोन्ही कार्यक्रम या परिवारानं या ठिकाणी आयोजित केले. या कीर्तनरूपी सेवेसाठी आज महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं या महाराष्ट्राचं वैभव, आपल्या जिल्ह्याचं वैभव, गायनाचार्य गायनसम्राट स्वरगंधर्व हरिभक्तिपरायण संपतजी महाराज दानवे हे आवर्जून
या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांनाही अंतःकरणापासून धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आपल्या नेवासा तालुक्याचं वैभव ज्यांच्याकडे बघून वारकरी जीवन कसं जगावं हे आम्ही शिकलो संपत बाबा। ते आमचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व गायनाचार्य गायन सम्राट हरिभक्तीपरायण माऊली महाराज फटांगरे, त्याचप्रमाणे आमच्याबरोबर सावलीसारखे असणारे गायनाचार्य हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज वाघ, गायनाचार्य हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज गिऱ्हे, गायनाचार्य हरिभक्तीपरायण संजू भाऊ गोंडे। त्याचप्रमाणे एक चांगली गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमासाठी अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्यापेक्षा ज्ञानानं श्रेष्ठ असणारी मंडळी माझ्या पाठीमागं टाळ घेऊनही उभे आहेत आणि माझ्या समोरही माझ्यापेक्षा ज्ञानानं श्रेष्ठ असणारे बाबा बसलेले आहेत। हरिभक्तीपरायण सुभाषजी महाराज देशमुख, त्याचप्रमाणे नागेबाबा संस्थानचे हरिभक्तीपरायण गुरुवर्य अंकुजी महाराज कांदे, आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण गणेश महाराज चौधरी, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण भागवत डॉक्टर हरिभक्तीपरायण तावरे महाराज, हरिभक्तीपरायण नाबदे महाराज बापू, आमचे गुरुबंधू देशमुख, सर्व हरिभक्तीपरायण अनिल महाराज निकम, हरिभक्तीपरायण आप्पा, हे नेहमीच या कार्यक्रमाला ही सगळी भजनी मंडळी शिरसगावमध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर उपस्थित असतात। सर्व बाल भजनी मंडळी, विनेकरी बाबा आणि विशेषतः दादा चांगला आवाज होता त्याला काय केलं? हा जनरेटरच राहून द्या दादा। विठाला 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 राहू दे लाईटवर। त्याचप्रमाणे राहू द्या मग करा लाईटवर। त्याचप्रमाणे मृदुंग अलंकार मृदुंगमणी कमी वयामध्ये ज्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला, आपल्या बोटामधून जे पखवादाला बोलायला लावतात ते मृदुंगमणी हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज फटांगरे, त्याचप्रमाणे आमचे दुसरे मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण भास्करजी महाराज मुळक बाबा हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। सुंदर असा आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम ज्या माध्यमातून होती ती सुंदर अशी साऊंड सिस्टीम, त्या साऊंड सिस्टीमचे ऑपरेटर हार्मोनियमवरतीही माझ्यापेक्षा ज्ञानानं ज्येष्ठ असणारे बाबाजी या ठिकाणी बसलेले आहेत। आपण सर्वजण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सौभाग्यवती नंदिनीताईंना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात। माता भगिनी, आबालवृद्ध सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात करतो। विठाला दादा हा मृत्यूलोकी आणि या मृत्यूलोकामध्ये आलेला प्रत्येक जण हा हे सोडून जाणार आहे। प्रत्येकाला जायचं आहे। जन्माला आलाय तुला बाबा हे सोडून जायचं आहे। त्या न्यायानं या परिवारातील कैलासवासी सौ नंदिनीताई अल्पवयामध्ये तुम्हा सर्वांना सोडून गेल्यात। त्या लेकरांची आई गेली, त्या पतीची पत्नी गेली, बापाची मुलगी गेली। ते दुःख काय असतं याची जाणीव ज्याच्या जीवनातून आई निघून गेली त्याला कळतंय बाबा। कारण अल्पवयामध्ये
सौ नंदिनीताई या परिवाराला सोडून निघून गेल्या, परंतु खेळ कोणाला दैवाचा कळला. या ठिकाणी कुणी जरी असलं तरी त्या ईश्वरीय सत्तेपुढं कोणालाही जाता येत नाही. कारण या जगतामध्ये सत्ता जर कोणाची असेल तर ती सत्ता कोणाची बाबा? तुझी ये सत्तेने बेनाची बोलवलं, 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 सूर्याची चालणे तुझी आबाळ, सूर्याची तुझे सत्तेने वेदासी बोलणे, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. असा तो भगवंत आहे दादा. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. वृक्षाची पाने हाले जाते सत्ता, वृक्षाची पाने हाले जाते सत्ता, वृक्षाची हाले जाते सत्ता, वृक्षाची हाले जाते सत्ता. राहिले अनंता माग कोडे, राहिले अनंता माग कोडे, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण. झाडाचं पानही ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही, तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा भगवान परमात्मा आहे. आपल्या हातात बाबा काहीच नाही. चाले हे शरीर कुणाची आहे सत्ते, कुणाच्या सत्तेनं चालतंय? हे सगळं काही चालतंय ते भगवंताच्या सत्तेनं चालतंय. आणि दादा त्याच्या जर एकदा मनात आलं तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळही लागत नाही. राजाचा रंकही तो एका क्षणामध्ये करू शकतो. तुका म्हणाले समर्थाचे, समर्थाचे तुका म्हणे आले समर्थाचे तुका म्हणे आले, चला चला मना तुका म्हणे आले समर्थाचे मना म्हणे आले समर्थाचे मना. भगवंताच्या मनात आल्यानंतर दादा काहीच होऊ शकत नाही. कारण आपण पराधीन आहोत, परावलंबी आहोत, आपल्या काहीच हातात नाही. आपण या ठिकाणी आलो ते आपल्या स्वइच्छेने आलेलो नाहीत. आपल्या हातात का नाही त्याचं कारण आपण स्वइच्छेने या ठिकाणी आलेलो नाहीत. आपलं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. साधू संतांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे आणि भगवंताचं परेच्छा प्रारब्ध आहे. आपला अनिच्छा प्रारब्ध आहे. यायचंही आपल्या हातात नाही, जायचंही आपल्या हातात नाही. सगळं काही कुणाच्या हातात आहे? त्या भगवंताच्या हातात आहे. त्याला तुम्ही निसर्ग म्हणा, त्याला तुम्ही काहीही म्हणा. कारण कलियुग आहे डॉक्टर. कलियुगात लोक देव मानायला तयारच नाहीत.
म्हणतात ना काही काही, कशाचं देऊ कशाचं काय बोलतात लोक, देवच मानत नाहीत. परंतु हे मान्यच करावं लागेल काय. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी पाहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे हृदय मंदिरी शोधून पायी, सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो, तैसा हृदयामध्ये असता मी रामू, होय सर्व सुखासी आरामू, की भ्रांताची या कामो विषयावरी. भगवंत कुठे? प्रत्येकाच्या हृदयात आहे दादा, तुमच्या आमच्या हृदयात आहे. नवे नवे तो भगवंत काना काना ते विठ्ठल जडी स्थळी भरला, जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सगळ्यांच्या हृदयातील सगळ्यांच्या बरोबर देवी, आपल्या सगळ्या कर्माचा साक्षीदार तो भगवान परमात्मा आहे. पण तो आपल्या कर्मामध्ये इंटरफेअर करत नाही, साक्षीदार आहे. आपल्याला वाटतं आपल्याला कोण पाहतंय, काही केलं तरी काय होतंय, आपल्याला बघणार कोण आहे. पण दादा आपल्या प्रत्येक कर्मामध्ये भगवंत हा आपल्या साक्षीला आहे. तो फक्त पाहतोय, तो बघतोय, हस्तक्षेप करत नाही. कारण कर्मयोग भगवंतानं आम्हाला गीतेमध्ये शिकवलेला आहे. कारण हा वारकरी संप्रदाय दैवयोग शिकवत नाही. जे भागवत धर्माचे पाईक आहेत ते समाजाला कर्मयोगी बनवतात. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीतेमध्ये कर्मयोग शिकवला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. आमच्या परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनीही सांगितलेलं आहे, कर्म करत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. मग तुम्ही चांगलं कर्म करा, त्या चांगल्या कर्माला सहाय्य कोणी? भगवंत. तुमच्या वाईट कर्माचा साक्षीदार कोण आहे? भगवंत. तुम्ही चांगलं करता का वाईट करता ते तुमच्या हातात आहे. चांगलं करायचं का वाईट करायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आपल्याला ते कळत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. भगवंतानं तुम्हाला लाख मोलाचं शरीर दिलंय, ज्याची किंमत होणार नाही. अशा योनीमध्ये भगवंताने आम्हाला जन्म दिलाय. कशासाठी? हे कळण्यासाठी. कारण पशुला पाप काय पुण्य काय हे कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणीत, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुला पाप काय पुण्य काय याची जाणीव नाही. पण तुम्हा मला कळतंय पाप कशाला म्हणायचं, पुण्य कशाला म्हणायचं, काय केल्यानं काय होईल याची जाणीव मानवाला आहे. परंतु माणसाला हा देह मिळून सुद्धा कळालेला नाही. आपल्याला मिळाला परंतु कळाला नाही. आणि न कळाल्यामुळं तुम्ही आम्ही जन्म मरणाच्या त्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. बहु पुण्य केले.
जन्मी आम्ही बहुपुण्य केले. बहुत सुकृते नरदेह लाभला आणि भक्ती विण गेला अधोगती. या नरदेहाची आम्हाला प्राप्ती झाली, पण आम्ही परावलंबी आहोत. आमच्या हातात काहीच नाही. आपण फक्त म्हणायचंय ताद्या मी करतो, आपण फक्त म्हणायचं, पण आपल्याला काहीच करता येत नाही. आपण काही करूही शकत नाही. करता करविता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा तो भगवान परमात्मा आहे. आम्ही फक्त निमित्त म्हणून आलेलो आहेत. निमित्ताचा धनी केलासे प्राणी आणि माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आपण निमित्त म्हणून आलेलो आहे. भगवंतानं अर्जुनाला तेच गीतेमध्ये सांगितलंय. ज्यावेळेस दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला अर्जुनाचा, आणि अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केल्यानंतर अर्जुनानं समोर बघितलं. कोण दिसलं समोर? भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन हे सगळे दिसले. आणि अर्जुन हतबल झाला. अरे यांना मारायचं आणि राज्य मिळवायचे. मग शस्त्र टाकलं अर्जुनाने. नको देवा, यांना मारून जर मिळणार असेल तर ते मला नको. त्यावेळेस देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुला काय वाटतंय, तू यांना मारणार आहेस का? तू मारल्याने हे मारणार आहेत का? अरे हे त्यांच्या कर्मानं प्रारब्धानं मरणारच आहे. तू फक्त काय निमित्त आहे. तसं आपण फक्त निमित्त म्हणून आलेलो आहोत. आपल्याला काहीच करता येत नाही. भगवंत हा करता करिता आहे. त्याच्या मनात आलं तर काही होऊ शकतं. त्याच्या मनात जर एकदा बाबा आलं ना, 2020ला त्याच्या मनात आलतं, लोक घाबरले होते का नाही, आता राहतं का नाही काय म्हणले काही. सगळं संपत काय, कधी संपवायचं हे फक्त कुणाच्या हातात आहे? भगवंताच्या हातात आहे. आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात फक्त कर्म करणं आहे. ज्या कर्मामुळे आम्ही हे भोगतोय, या ठिकाणी पुन्हा पुन्हा आम्हाला जन्म मरण आहे, ते फक्त आमच्या हातात आहे. देवाच्या हातात काय? देवाच्या हातात सर्व सत्ता आहे. देवाच्या हातात सगळं काही, कधी न्यायचं कधी आणायचं आणि कुणाला कसं ठेवायचं हे कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. पण आम्ही ते मानतच नाही. छातीला हात लावून सांगत येत, बाबा पठ्ठ्यानी केलंय, बाबा पठ्ठ्यानी 50 लाखाचा बांगला बांधलाय. पण पठ्ठ्यानी 50 लाखाचा बांगला बांधला, तो बांगला आपला आहे का? आपल्या देहातलं चैतन्य गेल्यानंतर त्या बांगल्यात आपल्याला किती वेळ ठेवतात? बघा ना, किती वेळ ठेवतात? 1 तास 2 तास पाहुणे रावळे गोळा होऊस तर. पण ज्यादा जर वेळ झाला तर काय म्हणतात? काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. मग घर आपलं का? कुणाचे हे घर? हा देह कुणाचा? घर आपलं नाही. आपलं या ठिकाणी काहीच नाही. आपली कोणती सत्ता या ठिकाणी चालत नाही. ज्याची सत्ता चालते त्याला देव म्हणतात. आणि त्याच्या मनात आल्यानंतर काय होतं हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या आले
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. भगवंताच्या मनात आल्यानंतर कोणाचं काहीच चालत नाही. महाभारताचं युद्ध सुरू झालं जात 4-5 दिवस झाले युद्ध सुरू. आणि 4-5 दिवस युद्ध सुरू झालेले कौरवांकडचे अनेक योद्धे मारलेले होते. नालायक असणारा दुर्योधन संध्याकाळच्या वेळेस मिटिंग बोलावली. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य यांना सर्वांना मिटिंगला बोलावलं. आणि दुर्योधन बोलायला लागला. भीष्माचार्याकडे पाहून दुर्योधन बोलत होता. 5 दिवस झाले युद्ध सुरू होऊन, काय करताय? अनेक योद्धे मारले गेले, पांडवांकडचा एकही योद्धा मारला गेला नाही. काय करताय तुम्ही? खाता माझं काम पांडवांचं करताय. कोणाकडे पाहून बोलत होता? भीष्माचार्याकडे. राग आला दादा भीष्माचार्यांना. प्रतिज्ञा केली त्याच दिवशी संध्याकाळी, उद्याच्या सकाळच्या युद्धामध्ये एकही पांडव शिल्लक ठेवणार नाही. ही भीष्मानं प्रतिज्ञा केली. त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. आपली प्रतिज्ञा नाही. आपण प्रतिज्ञा करतो एकादशीला, आपली प्रतिज्ञा टिकतच नाही. आपण माळ घातली 2019ला आणि 20ला कोरोना आला. काढ्या लोकांनी, आणि ज्यांनी काढ्या तेच मेली. ती भीष्माची प्रतिज्ञा होती. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्याच्या युद्धामध्ये एकही पांडव शिल्लक ठेवणार नाही. घाम आला भगवंताला, देवाला घाम आला. भीष्माची प्रतिज्ञा आहे. भगवंत अर्जुनाच्या दालनात आली. बघितलं तर अर्जुन झोपलेला होता, घोरत होता अर्जुन. देवाने उठवलं अर्जुनाला. हे अर्जुना उठ. अर्जुन म्हणला देवा झोपून दे, दमलेलो युद्ध करून, उद्या परत युद्ध करायचंय, झोपू दे मला. अरे उठ अर्जुना, ऐकलं नाही का भीष्मानी प्रतिज्ञा केली? अर्जुन म्हणला जाऊ दे देवा, त्या भीष्माला तो दांदाची प्रतिज्ञा करायचं. देवाने अर्जुनाला बळच उठवलं आणि सांगितलं अर्जुना भीष्माची प्रतिज्ञा आहे की उद्या एकही पांडव ठेवणार नाही, आणि तू घोरतो इद. अर्जुन म्हणला देवा मग तू काय करतोय? आलिया गतनी भराया, आलिया गतनी भराया, आलिया गतनी भराया, आलिया गतनी भराया. आलिया आघात निवार. देवा काय करतो म्हणल्याबरोबर देव म्हणला अर्जुन झोपा तुम्ही, आता काय करायचं. पहाटेचे 3 वाजले. भगवंत द्रौपदीच्या दालनामध्ये गेले आणि द्रौपदीच्या दालनामध्ये गेल्यानंतर द्रौपदीला उठवलं. द्रौपदी चल, आपल्याला जायचंय. द्रौपदीच्या हातामध्ये पहिल्या बांगड्या होत्या, पण देवाने अजून 6 बांगड्या घातल्या. ज्यादा बांगड्या द्रौपदीच्या हातामध्ये घातल्या. आणि पतिव्रता स्त्रीने तिच्या हातामध्ये बांगडी असली पाहिजे, कपाळावरती कुंकू असलं पाहिजे. कपाळावरती कुंकू असणं गरजेचं आहे. पतिव्रता स्त्रीचं उघडं कपाळ पतीनं जर बघितलं तर त्याचं आयुष्य कमी होत असतं. म्हणून कपाळावरती आमच्या पूर्वीच्या माता भगिनी कुंकू लावायचे असं कपाळ भरून. आता पूर्वीच्या आता लावित नाही, आता बाबा लोकांच्याच लावित नाही. तर बाबा लोकांना सांगायचं काय अधिकार नाही ना. संपत बाबा तसंच झालं. हे आता नवीन लग्न झालं
आणि 2 जण चाललो होतो पैठणला एस टीनी. गणेश महाराज शेवगावच्या स्टँडवरून एस टीत बसलो. लई गर्दी होती कादे महाराज. आणि बळच चढलो भाऊ एस टीत. नवीन लग्न झालेलं होतं, मंडळी बरोबर होती. एस टीत चढताना घामाघूम झाली. कस बस एस टीत चढलो. एक ठिकाणी 70-80 वर्ष वयाचे ग्रस्त बसलेले होते, त्यांची शेजारी जागा होती. ते मला ओळखीत होते, कीर्तन प्रवचन करीत होतो, पण मंडळीला नव्हती ओळखीत. ते म्हणले बसा बाबा. म्हणलं नाही नाही हे बसत्यान. मंडळी बसली त्यांच्या शेजारी. पण एस टीत चढत असताना काय झालं तर घाम आला होता. आणि घाम आल्यामुळं मंडळी सीटवर बसल्याबरोबर मंडळीने पादराने तोंड पुसलं. जसं तोंड पुसलं तसा बाबा पादराला शेगाटला. एस टी सुरू झाली. 5-10 किलोमीटर एस टी गेली. त्या बाबांनी मंडळीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ते बाबा दायमोकलून रडायला लागले. मी आणलं बाबा का रडता, काय झालं? त्याने पा कृष्ण महाराज देव कसा आहे. म्हणलं काय केलं देवाने? ते म्हणे पोरीचं काय वय आहे का म्हणे, आमच्यासारख्याला ठुलं आणि बिचारीचा नवराण्याला. म्हणलं बाबा ती माझी मंडळी. विठ्ठला द्रौपदीला भगवंतानं घेतलं बरोबर. पाऊस पडत होता, अंधारी रात्र होती. कंदील भगवंतानं हातात घेतला. द्रौपदीला बरोबर घेतला आणि द्रौपदीला भीष्माचार्याच्या दालनासमोर आणला आणि द्रौपदीला सांगितलं जाण फक्त भीष्माचार्याचे काय कर, दर्शन कर. भगवंत दारामध्ये उभी राहिली. 3-3:30चा टाइम. द्रौपदी गेली ना भीष्माचार्याच्या पाया पडली. ध्यानस्थ होते भीष्माचार्य. पहाटची वेळ होती आणि पाया पडल्याबरोबर बांगड्याचा आवाज भीष्माचार्याने ऐकला आणि भीष्माचार्याला वाटलं नक्की दुर्योधनाची पत्नी आलेली दिसते. आणि भीष्माचार्याने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद ऐकल्याबरोबर द्रौपदी म्हटली पितामह आशीर्वाद तुम्ही मला दिलाय, हा आशीर्वाद खरा का तुमची प्रतिज्ञा खरी? खाडकन भीष्माचार्य उभे राहिले आणि द्रौपदीला विचारलं द्रौपदी तू इथं आलीच कशी, तुला कोणी आणलं? द्रौपदीनं सांगितलं माझ्या सेवकानं मला या ठिकाणी आणलेलं. भीष्माचार्य म्हणले थांब मला तुझा सेवक बघायचा. भीष्माचार्य बाहेर आले आणि बाहेर बघितलं तर खांद्यावरती घोंगडी घेतलेला, हातामध्ये कंदील असणारा आणि बगलामध्ये द्रौपदीचे जोडे वाहणारा तो भगवंत. भीष्माचार्यानं त्याच्या हातातला कंदील घेतला आणि कंदिलाच्या उजेडामध्ये चेहरा बघितला आणि विचारलं देवा अरे या भीष्माच्या प्रतिज्ञेसाठी तू काय केलंस? भीष्मपण केला खारा, भीष्माचार्याने केली. भीष्मपणही खरा केला आणि अर्जुनाचं रक्षणही केलं. आले देवाजीच्या मना, त्याच्या मनात आल्यानंतर तो काही करू शकतो. पुराणातलं उदाहरण झालं, कलियुगातलं उदाहरण ऐका. त्याच्या मनात आल्यानंतर तो काय करू शकतो. तुम्हा आम्हाला सर्वांना ज्ञात असणारं उदाहरण सांगतो. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ असणारे डॉक्टर नीतू मांडके चेअरमन, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके. देव मानत नव्हती, देव मानत नव्हती, डॉक्टर होती, विद्वान होती, देवच मानत नव्हती. आणि पुरस्कार मिळाला त्या नीतू मांडकेंना, दिल्ली सरकारचा पुरस्कार मिळाला. आणि तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉक्टर नीतू मांडके दिल्लीला जाण्यासाठी निघाली. मुंबई विमानतळावर डॉक्टर नीतू मांडके जात असताना ट्रॉफिकमध्ये अडकले आणि संध्याकाळी त्यांची दिल्लीला जाणारी ती फ्लाईट म्हणजे ते विमान चुकले. ते विमान निघून गेलं. त्याच्यानंतर विमानच नव्हतं सकाळपर्यंत. पण त्यांना सकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पोहोचायचं होतं. म्हणून डॉक्टर नीतू मांडकेंनी एक गाडी केली, भाडोत्री गाडी केली आणि गाडीनं ती दिल्लीला निघाली. सकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जायचं होतं. पण रस्त्यानं जात असताना नीतू मांडके निघाले.
वातावरण बदललं, ढगाळ असं वातावरण झालं, पाऊस सुरू झाला आणि त्या पावसामध्ये नीतू मांडके रस्ता चुकले आणि रस्ता चुकल्यानंतर त्यांची कार एका जंगलाच्या रस्त्याने निघाली. पुढं काहीच दिसत नव्हतं, घनदाट जंगल, रात्रीची वेळ, धोधो पडणारा पाऊस. नीतू मांडकेने विचार केला कुठंतरी थांबलं पाहिजे, आसरा शोधला पाहिजे. या जंगलामध्ये आपण किती वेळ फिरणार आहोत. आणि तेवढ्यात त्यांना एक झोपडी दिसली, अंधुकाचा प्रकाश त्या झोपडीमधून त्या कंदिलाचा येत होता. त्या प्रकाशाच्या दिशेने नीतू मांडकेने आपली गाडी नेली आणि त्या झोपडीच्या समोर गाडी उभी केली. नीतू मांडके त्याच्यातून उतरली, दरवाजा टोठवला. एका स्त्रीनं तो दरवाजा उघडला. नीतू मांडकेने आतमध्ये प्रवेश केला. त्या स्त्रीने बसायला त्यांना आसन दिलं, पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर तिची पूजेची वेळ होती. ती म्हटली तुम्ही एक 10 मिनिटं बसा, मी पूजा करते. आणि झोपडी होती, मोडकी तोडकी झोपडी, त्याच्यात मोडकं तोडकं देवघर होतं, त्याच्यात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती होती आणि त्या मूर्तीसमोर ती स्त्री बसली आणि त्या भगवंताची आराधना करायला लागली. 18 विश्व दारिद्र्य त्या झोपडीमध्ये होतं, खाण्याची पंचायत होती, पण मनोभावे सेवा करणारी ती स्त्री बघितली आणि नीतू मांडकेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, अरे किती अंतकरणातून ही भक्ती करते, ही देवाची भक्ती करते, पण या देवाने हिला दिलं काय, हे 18 विश्व दारिद्र्य. पण तिची पूजा होईपर्यंत नीतू मांडके शांत राहिले. पूजा संपली आणि पूजा संपल्यानंतर नीतू मांडकेने त्या स्त्रीला विचारलं, ताई तुम्ही आता पूजा केली? ती म्हटली हो. कुणाची पूजा केली? ती म्हणे माझ्या भगवान श्रीकृष्ण. काय दिलं व त्या कृष्णाने तुम्हाला? 18 विश्व दारिद्र्य दिलं, खाण्याची पंचायत, राहण्याची पंचायत, तुमच्याकडे काय आहे, का पूजा करता तुम्ही त्याची? त्या बाईने उत्तर दिलं, साहेब मी त्या भगवान श्रीकृष्णाची पूजा करते, माझ्या अंतकरणामध्ये भाव आहे, माझ्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे आणि माझ्या अंतकरणामध्ये विश्वास आहे. मी पूजा याच्यासाठी करते साहेब, माझा 12 वर्ष वयाचा मुलगा हृदयविकाराने त्रस्त आहे, हृदयविकाराने त्रस्त आहे. अनेक डॉक्टर दाखवले मी, अनेक डॉक्टरांचे उपचार घेतले, अनेक डॉक्टरांकडे गेले, पण सगळ्या डॉक्टरांचं एकच म्हणणं आलं, याच्या हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल. आणि याच्या हृदयाची शस्त्रक्रिया एकच डॉक्टर या भारतातला करू शकतो आणि त्या डॉक्टरचं नाव आहे नीतू मांडके. त्या डॉक्टरचं नाव काय आहे? नीतू मांडके. मला माझ्या मुलाला त्या नीतू मांडकेकडं न्यायचंय, माझी परिस्थिती नाही, माझ्याकडे पैसेही नाहीत, पण साहेब माझ्या देवावरती विश्वास आहे, माझ्या देवावरती श्रद्धा आहे. एक ना एक दिवस माझ्या भक्तीचं फलित, माझ्या श्रद्धेचा विश्वास, एक ना एक दिवस मी माझ्या मुलाची शस्त्रक्रिया भगवंत नीतू मांडके कडून घेईन. काटा आला अंगोर नीतू मांडकेचा, अरे बापरे. आणि मग सगळा क्रम आठवला, ट्रॅफिक मध्ये जाम का व्हावं, विमान निघून का जावं, गाडी सुरू झाल्यानंतर पाऊस का सुरू व्हावा, जंगलामध्ये रस्ता का चुकावा, आणि चुकून नेमकं या झोपडीमध्ये आपण का यावं हे नीतू मांडकेंना कळालं. आणि नीतू मांडकेने त्या स्त्रीचे पाय धरले, सांगितलं ताई तोच नीतू मांडके मी. तिथूनच नीतू मांडकेने त्या मुलाला घेऊन मुंबईला आले आणि त्याची हृदय शस्त्रक्रिया केली. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चाले ना, तेथे कोणाचे चाले ना, तेथे कोणाचे चाले ना, तेथे कोणाचे चाले.
देवाजीच्या मनात आल्यानंतर ते तर कोणाचं चालत. मग तो राजा असो रंका असो, सर्वसामान्याचं उदाहरण जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेलं नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचं उदाहरण दिलं. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा भगवान परमात्मा, ज्या सूर्यवंशामध्ये त्याचा जन्म झाला, ज्या रघुकुलामध्ये त्याचा जन्म झाला, त्या रघुकुलातील राजाचं उदाहरण जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला कळावं याच्यासाठी दिलं अभंगाचं दुसरं. हरिचंद्र तारा राणी, ओ चंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा राणी, ओ हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र राणी, हरिचंद्र तारा तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. सामान्य नव्हता हरिचंद्र राजा. ज्या हरिचंद्र राजाचा जन्म सूर्यवंशामध्ये रघुकुलामध्ये झालेला होता, दानशूर असणारा तो हरिचंद्र राजा. आणि त्या हरिचंद्र राजाची परीक्षा घेण्याचं ठरवलं विश्वामित्रांनी. स्वप्नामध्ये गेले विश्वामित्र आणि राजाला दान मागितलं. सगळं राज्य राजानं विश्वामित्राला दान दिलं स्वप्नामध्ये. आणि स्वप्नामध्ये दान दिल्यानंतर सकाळी राजा उठला, स्नान वगैरे केलं आणि सिंहासनावरती येऊन बसला. आणि तेवढ्यात विश्वामित्राचं आगमन झालं. आवाज दिला, भिक्षाम देही. पळत आला राजा, काय देऊ महाराज, काय सेवा करू. तिजोरीतून सेवकाला धन आणण्यासाठी राजानं पाठवलं. सेवक धन घेऊन आला आणि विश्वामित्राला राजा ते धन देत होता. विश्वामित्रानं सांगितलं, थांब राजा, कोणाचं देतोस. अरे माझंच घेतो मला देतोस, माझंच घेतोय आणि तू मला दान देतोस, असं कोणता दाता आहे तू. त्यावेळेस राजानं सांगितलं, विश्वामित्रजी मला तर काही कळे ना तुम्ही काय म्हणताय ते. राजा तुला आठवत नाही का, रात्री तू मला सगळं राज्य दान दिलेलं आहेस आणि माझ्याच राज्यातलं सोनं तुम्हाला दान करतोस. राजाच्या पुढे विश्वामित्राने सगळं रात्रीचं चित्र उभं केलं. मग राजाला आठवलं, आपण आपलं राज्य भीष्माचार्याला दान दिलेलं आहे, विश्वामित्राला दान दिलेलं आहे. त्यावेळेस राजानं सांगितलं, महाराज दाता हा स्वतंत्र असतो, तुमच्या तिजोरीतलं दान मी देत नाही, पण मी स्वतंत्र आहे, माझा मुलगा स्वतंत्र आहे, माझी पत्नी स्वतंत्र आहे. आम्ही एखाद्याच्या तिथं कामाला राहू, कष्ट करू, पण तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू. निघाला हरिचंद्र राजा. रोहिदास बरोबर आहे, तारा राणी बरोबर आहे. आणि काशीच्या बाजारामध्ये स्वतःला विकण्यासाठी
ते उभे राहिले तिघही जण मायलेक. बाजार भरलेला होता. एका राजाचा राजा आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन त्या काशीच्या बाजारामध्ये उभा होता आणि बोली लागली. तारा राणीचं सौंदर्य बघितलं. एका स्त्रीने त्या तारा राणीचं सौंदर्य बघितलं आणि ती स्त्री होती कुंटणखाना चालवणारी, वेश्या व्यवसाय करणारी ती स्त्री होती. आणि त्या स्त्रीनं तारा राणीचं सौंदर्य बघितलं आणि आपला व्यवसाय तिजीच चालावा याच्यासाठी तारा राणीला तिनं खरेदी केलं. आणि तारा राणीच्या हाताला धरलं वेश्येने आणि ओढत घराकडे निघालेली होती. विनंती केली तारा राणीने, मला तुम्ही चालवलंय पण एक विनंती माझी, माझं एक 12 वर्ष वयाचं लेकरू आहे, तेवढं लेकरू तुम्ही बरोबर घ्या, त्याचे पैसे दिले नाही तरी चालतील. हरिश्चंद्र राजाने तेच सांगितलं. डोळ्यात पाणी आलं हरिश्चंद्र राजाच्या. माय लेकराची ताटातूट करू नका, माझ्या मुलाला त्याच्या आईपासून बाजूला करू नका, त्याला बरोबर न्या. त्या स्त्रीला दया आली नाही. तिनं सांगितलं, माझ्या व्यवसायामध्ये व्यत्यय येऊ शकतो, मी याला नेऊ शकत नाही. हतबल झाला हरिश्चंद्र राजा. आणि रस्त्यानं जात असताना एका चौकामध्ये समोरून कौशिक नावाचे ब्राह्मण येत होते. आणि त्या ब्राह्मणानं तारा राणीला ओळखलं. तारा राणीला त्या ब्राह्मणानं ओळखलं, कारण तारा राणी ब्रह्मभोजन देत होत्या. प्रत्येक ब्राह्मणाला आस्थेनं जीव घालत होत्या. त्या ब्राह्मणानं तारा राणीला ओळखलं, त्या वेश्येला ओळखलं आणि थांबवलं वेश्येला. त्या वेश्येकडून तारा राणीला विकत घेतलं कौशिक ब्राह्मणानं आणि आपल्या घरी नेलं. मुलीप्रमाणे तारा राणीचा सांभाळ केला आणि रोहिदासालाही बरोबर घेतलं. आणि इकडं हरिश्चंद्र राजानं स्वतःला कोणाला विकलं? डोमाला विकलं, म्हणजे म्हसनजोगी. म्हसन वाट्यात तो त्या स्मशानात काम करायला लागला, त्या ठिकाणी राहायला लागला. त्या डोमाच्या घरी हरिश्चंद्र राजा पाणी भरत होता. इकडं तारा राणी कौशिक ब्राह्मणाचे तिथं स्वयंपाकाचं काम करत होती. आणि एक दिवस रोहिदास फुलांण्यासाठी बागेमध्ये गेला आणि सर्पदंश झाला आणि रोहिदासाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. तारा राणीनं त्या रोहिदासाचं ते शरीर पदरानं झाकवलं आणि स्मशानामध्ये तारा राणी आली. अंधारी रात्र होती, धोधो पाऊस पडत होता आणि त्या पडत्या पावसामध्ये तारा राणी आपल्या त्या बाळाला घेऊन अंत्यविधीसाठी त्या स्मशानात आलेली होती. त्या ठिकाणी आवाज दिला. डोंबाचे तिथं काम करणारे हरिश्चंद्र राजाने, थांब, इथं माझ्या परवानगी शिवाय अंत्यविधी करता येणार नाही. आणि अंत्यविधी करायचा असेल तर 2 किलो तांदूळ आणि 2 मीटर कापड या ठिकाणी द्यावं लागतं, त्याच्यानंतरच अंत्यविधी होतो. 2 किलो तांदूळाचे मी भात करून खिचडी करून खातो आणि 2 मीटर कापड मालकाला देतो, त्याच वेळेस या ठिकाणी अंत्यविधी होतो. पाणी आलं तारा राणीच्या डोळ्यात. देण्यासाठी काही नव्हतं. तेवढ्यात वीज चमकली आणि त्या विजेच्या प्रकाशामध्ये तारा राणीनं हरिश्चंद्र राजाला ओळखलं आणि सांगितलं, पती, अहो मी तारा, आणि ज्याची अंत्यविधी करायचं आहे तो आपला रोहिदासी. हरिश्चंद्रानं सांगितलं, तारा, 2 किलो तांदूळ दिले नाही तरी चालेल, मी उपाशी राहील. मुलाच्या अंत्यविधीसाठी मी उपाशी राहील, परंतु 2 मीटर कापड देणं अत्यंत गरजेचं आहे. 2 मीटर कापड द्यावंच लागेल. तारा राणीनं आपली साडी फाडली, 2 मीटर कापड हरिश्चंद्र राजाला दिलं आणि त्यावेळेस रोहिदासाची अंत्यविधी केली. दादा, त्याच्या मनात आलं तर राजाला ही रंक तो भगवंत करू शकतो. हरिश्चंद्र, तारा राणी आणि वाहे डोंबा घरी पाणी विठोबा रखुमाई.
दुःख आलं चेअरमन आपल्या, थोडंसं जरी दुःख आलं तरी आपल्याला ते सहन होत नाही. होतं का? आपल्या जीवनामध्ये आनंद असला आपल्याला देवाची आठवण सरपंच येते का? देवाचं ध्यान आपल्याला कधी होतं? ज्या वेळेस दुःख जीवनात येतं, अडचण जीवनात येते, त्याच वेळेस माणसाला देवाची आठवण होते. तोपर्यंत गुरुजी माणूस काय म्हणतो? मी केलंय, मी करतोय. पण दादा आपण, मी मागाशी सांगितलं, आपण काहीच करत नाही. तुम्ही सांगा, आपण एखादा बोर घेतला, 150-200 फूट बोर घेतला, आणि तो बोर जर फेल गेला, बोर जातो फेल उन्हाळ्यात, आणि बोर फेल गेल्याबरोबर तो बोरचा मालक काय म्हणतो? कशाचं देव आणि कशाचं काय, सगळा लाबाडाचा बाजार आहे, देव काय खऱ्याचा आहे का? म्हणजे बोरला जर पाणी लागलं तर देव खरा, आणि बोर कोरडा गेला का देव खोटा. बरं, पाणी दाखवणारा असा असतो, त्याच्यात तिथं 35 एकर जमीन असती आणि त्याच्या तिथं छापी भरायला भिजायला पाणी नसतं. त्याच्याकडून लोक पाणी पाहते, दोष कोणाला देतात? देवाला. दारूचं औषध त्याच्याकडून घेतात, जो फुल प्यालेला आहे त्याच्याकडूनच, ते फुल प्यालेला राहतो त्याच्याकडूनच दारूचं औषध घेतात. गुण येईन का? नाही ना. अहो, आपल्या जीवनामध्ये आपण दुःख सहन करू शकत नाही, पण सुख आणि दुःख जीवनात येणार आहे दादा, आपल्याचमुळे येणार आहे. महाराज, आपणच ते बरोबर घेऊन आलेलो आहे. आगा कर्मी जे उरावे तैते सुख दुःखे फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एक. मागच्या जन्मीचं घेऊन आलेलं आपल्याला ते भोगण्यासाठी हा दे. सुख आणि दुःख भगवंत देत नाही, आपल्या कर्मानं ते आपल्याला मिळतंय. कारण कर्म असं आहे, ते कर्म हे भोगावंच लागतं. कर्म कोणाला चुकलं नाही, कर्म देवाला चुकलं नाही, कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही, कर्म तुम्हा मला चुकणार नाही. कर मे श्रीराम वनवास गेला कोणाला चुकणार नाही. तुम्ही बघा, पांडवांचं सहाय्य करणारा होता, सावली सारखा पांडवांच्या बरोबर होता, सावली सारखा भगवंत पांडवांच्या बरोबर होता. तरीही पांडवांना राज्यावरून काय व्हावं लागलं? दूर व्हावं लागलं. पांडवाचा सहकारी पांडवाचा सहकारी
तुरी राजावरणी केले तुरी हरिश्चंद्र तारा तारा हरिश्चंद्र तारा महाराजानेश्वर माहुली धनराज माहुली ज्ञानेश्वर माहुली ज्ञानेश्वर माहुली धनराज माहुली ज्ञानेश्वर माहुली पांडवांचा सहकारी राज्यावरुणी केले दुरी हरिचंद्र तारा राणी वाही डोंबा घरी पाणी. भगवान परमात्मा तुम्हा मला जसं ठेविले अनंत्य तैसेचे राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. समाधानच आपल्या जीवनात नाही सर. समाधान नावाची गोष्टच माणसाच्या डिक्शनरीतून डिलीट झालेली. समाधानच नाही. किती देवाने दिलं तरी माणूस असमाधानी आहे का? नाहीच ना. आशेमुळं माणूस समाधानी नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता बहुक्षिण पावला माया वेष्टीला जीव माझा. त्या आशेमुळं माणूस जे आहे त्याचा उपभोग घेत नाही. दुसरं मिळवण्यासाठी दुःख भोगतो आणि त्या दुसऱ्याच्या पाठीमागं लागतो. न मिळणार जे आपलं नाहीच आपल्याला मिळणार नाहीच ते मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ते आपल्याला मिळत नाही. माणूस दुःखी काय? जे आपलं नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करतो म्हणून माणूस जीवनामध्ये दुःखी आहे. आपण या ठिकाणी फक्त निमित्त आहोत म्हणून आपण काय करायचं? निवांत राहायचं. आपल्याला भगवंताने देह दिलेला आहे ना ठरून टाकायचं. आपल्याला काही करता येत नाही. बघण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. जे जे होईल ते काय करायचं? पाहायचं. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तुका म्हणे भोगेच राहे थोडा विको तुका म्हणे भोगे
सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी कैलासवासी सौभाग्यवती नंदिनीताई शिवाजीराव देशमुख यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमच्या परिसराचं वैभव माननीय भैयासाहेब देशमुख सर, कुकाण्याचे सरपंच माननीय कावरे पाटील, चेअरमन कावरे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या गावातूनही जीवरायबतीवरून मान्य गोरखतात्या, माननीय कानडे सर, कुकाण्याचे सरपंच माननीय अण्णा उंडे सर, पत्रकार सुनील भाऊ कात्रडवरून आलेले पाहुणे मंडळी, पानसंबळ सड्यावरून आलेली पाहुणे मंडळी, बोरगाववरून आलेले पाहुणे, आंतरवाली, खाटकवाडी, शिकारी नांदूर या सर्व परिसरामधून या परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्वच आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे, इष्टमित्र, त्याचप्रमाणे या गावचं भूषण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय विठ्ठल भाऊ लंघे पाटील ही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपण सर्व शिरसगावकर भजनी मंडळ आपल्याला या अंतकरणापासून धन्यवाद देतो. आपण चांगला उपक्रम महाराज आपल्या गावामध्ये सुरू केलेला आहे आणि ज्याची खऱ्या अर्थानं गरज आहे ते काम आपण पावन गणपतीच्या त्या दरबारामध्ये सुरू केलं. तुम्हालाही धन्यवाद देतो या कार्यक्रमासाठी. आवर्जून आमचे पारमार्थिक स्नेही विजयजी उंबरकर, माऊली HD चॅनलचे सर्व हेही संगमनेरवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. अंतकरणापासून सर्वांना धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द माझ्या मुखातून गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. मला या ठिकाणी येण्याचा योग आमचे बंधू माननीय अशोकराव उगले पाटील यांच्यामुळं पाठीमागेही या ठिकाणी मी वर्षश्राद्धाची सेवा केली आणि आजही या कार्यक्रमासाठी येण्याचा योग आला. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे स्नेही मिसाळ मामा असतील, आरगडी साहेब असतील, या सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद देतो. जाता जाता एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्याला काही करता आलं नाही तर करू नका. मी नेहमी सांगत असतो, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे. जिवंत असणाऱ्या आईवडिलांची सेवा करा, जीवनात काहीच कमी पडणार नाही. आणि एखाद्या माणसाला जखम झालेली, त्या जखमेवर मलम लावता आला नाही तर लावू नका. कोणी तुम्हाला आग्रह करणार नाही जाण त्या जखमेवर जाऊन मलम लावा, परंतु त्या जखमेवर आपल्या हातानं मीठ लावलेलं लिंबू तरी पिळू नका. नाही एखाद्या गरीबाला घर बांधायला मदत करता आली करू नका, परंतु एखाद्या गरीबाचं झोपडं आपल्या हातानं कमीत कमी जाळू तरी नका. नाही एखाद्याचं जीवन आम्हाला प्रकाशमय करता आलं करू नका, परंतु एखाद्याचं जीवन आपल्या हातानं अंधकारामध्ये तरी लोटू नका. चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाच्या रस्त्यातले फुलं होता आले नाही तर होऊ नका, काहीच हरकत नाही, परंतु चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाच्या रस्त्यातले कमीत कमी आपण काटे तरी होऊ नका. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनके मत रहना. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.